शिवसेनेच्या जाहीरनाम्यावर विरोधकांनी बाण सोडल्याचं पाहायला मिळालं। जाहीरनाम्यापासून सुरू झालेल्या टीकेचा हा सूर आगामी काळात हा आरोप प्रत्यारोपांच्या मैफिली रंगवण्याची चिन्ह आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जाहीरनामा काल प्रसिद्ध झालाय। जनतेकरता वचननामा म्हणत उद्धव ठाकरे यांनी आश्वासनांची बेरीज मांडली आहे। जीएसटीवरील त्रासदायक अटी थांबवण्यापासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणं, नाणार बारसू हद्दपार करणं, महाराष्ट्र वैभव परत आणणं, उद्योग निर्मिती करणं अशा अनेक बाबींचा या जाहीरनाम्यात समावेश आहे। पण हा जाहीरनामा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांच्या हस्ते सादर होताना मात्र खाली पडला। हे करा, हे दोन कॉपी सगळ्यांना द्या, एक माया आता द्या वाचायला, एक माया एकच द्या, बाकी कागद जरा फारच सुळसुळीत केलेला आहे। आणि नेमकी हीच गोष्ट सत्ताधाऱ्यांनी उचलून धरली। सुळसुळीत मखमालीवर उभाटा गट बागडतो असं ट्विट करत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। तर उद्धव ठाकरेंचा जाहीरनामा म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने अशी टिप्पणी संजय शिरसाट करतायत। त्यांचा कालचा जर जाहीरनामा पाहिला तर त्यांचे जे जाहीरनामाचे पानं जसे गुळगुळीत होते तसे त्यांचे वचननामा सुद्धा गुळगुळीत होता। आणि म्हणून त्याला एकच अर्थ त्याला बोलता येईल की हे मुंगेरी लालचे हसीन सपने या पद्धतीने तो वचननामा होता। फडणवीसांनी देखील ठाकरेंच्या जाहीरनाम्याचा समाचार घेतलाय। काल शरद पवार साहेबांनी परवा जाहीरनामा घोषित केला। आता 542 लोकांमध्ये जे 10 लोक उभे करतात त्यांचा जाहीरनामा। काल उद्धव ठाकरेजींनी आपला जाहीरनामा घोषित केला, त्यांचा जाहीरनामा तर घोषित व्हायच्या आधीच जमिनीवर पडला। जाहीरनाम्यालाही मान्य नव्हतं की त्यांच्याकडनं आपण घोषित व्हावं। जाहीरनाम्यापासून सुरू झालेल्या टीकेचा हा सूर आगामी काळात आरोप प्रत्यारोपांच्या मैफिली रंगवण्याची चिन्ह आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।